नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीवर खूप खूप स्वागत आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये आपली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे तिचा भूगोल विषयाचा जे अभ्यासक्रम आहे तो डिस्कस करणार आहे. आणि भूगोल विषयासाठी कोणती बुक्स तुम्ही वापरली पाहिजे जेणेकरून जे भूगोलाचे 80-85 मार्क आहेत आपले ते आपल्याला सिक्युअर करता आले पाहिजे. म्हणजे 80-85 पैकी अर्धे मार्क तरी आपल्याला घेता आले पाहिजे. रिझन काय आहे? बिकॉज भूगोल हा आहे ना थोडासा टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि ना गोष्टी प्रिडिक्ट करू शकतो आपण की बाबा वल्कॅनोवर क्वेश्चन येणारच आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ द इंडस्ट्रीवर प्रश्न येणारच आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, सिलेबस पाहिल्यानंतर गोष्टी आपण काय प्रिडिक्ट करू शकतो. म्हणून हे जे भूगोलाचे मार्क आहेत, 1/3 मार्क आहेत, जे 250 पैकी 80-85 मार्क आहेत, ते आपल्याला सिक्युअर करता येतात. मग हे सिक्युअर करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागतं की भूगोलाचा अभ्यासक्रम काय आहे बाबा, आणि तो पाहिल्यानंतर त्यासाठी कुठली बुक्स वापरायची आणि कोणती स्ट्रॅटेजी आपण फॉलो करायची ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आता बघा, UPSC MPSC मेन्स GS1च्या सिलेबसमध्ये जो सेकंड सेक्शन आहे दॅट इज तुमचं काय काय म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये. एक तर इंडियन हेरिटेज आणि कल्चर येतं, नंतर हिस्ट्री येतं, नंतर जिओग्राफी येतं, ओके, अँड द सोसायटी येतं. असे 3 सेक्शन आहे. तर या 3 सेक्शन पैकी आपण जो भूगोलाचा म्हणजे जिओग्राफीचा सेक्शन आहे त्याचा काय करूयात, सिलेबस डिस्कस करूयात. ओके, आता बघा सिलेबसमध्ये काय काय दिलंय. खूप व्यवस्थित आणि खूप नीट सिलेबस आहे बघा मेन्सचा. एवढंच करायचं, एवढ्या सिलेबसवर तुमच्या 2-2 पेजर म्हणजे समजा व्हॉल्कॅनो असेल तर 1 पेज इकडून 1 पेज 2 पेजर नोट्स तुमच्या व्हॉल्कॅनोवर रेडी असल्या पाहिजे, जेणेकरून त्या बार बार रिवाईज झाल्या पाहिजे आणि पेपरवर त्या उतरवता आल्या पाहिजे. म्हणजे हा जो सिलेबस आहे एवढा करायचा, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. करंट ॲडिशन आम्ही तुम्हाला देऊ त्याची काळजी नाही करायची. पण एवढं जरी तुम्ही सिलेबस असा व्यवस्थित केला ना तर भूगोलाचे 80-85 पैकी तुमचे 50 मार्क कुठंच नाही गेले, एवढी गॅरंटी मी देते. कारण खूप जास्त स्कोरिंग आहे, खूप जास्त प्रेडिक्टेबल ह्या गोष्टी आहेत. ओके, आता बघा काय काय आहे जिओग्राफीमध्ये. सायलेंट फीचर ऑफ द वर्ल्ड अँड फिजिकल जिओग्राफी. मग याच्यामध्ये आपण काय शिकतो तर तुमची जी अर्थ असेल तिचं इव्हॉल्युशन कसं झालंय, तुमच्या ज्या कॉन्टिनेंट बद्दलच्या थ्योरीज काय काय आहेत, म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी असेल, तुमची कन्व्हेक्शनल करंट थ्योरी असेल, नंतर प्लेट टेक्टोनिक थ्योरी असेल, आणि याचं जे इव्हॉल्युशन आहे, व्हॉल्कॅनो, अर्थक्वेक, या सगळ्या गोष्टी तुमच्या फिजिकल जिओग्राफीमध्ये येतात. मग रॉकचं स्ट्रक्चर काय आहे, खडकांचं स्ट्रक्चर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर तुमच्या काय आता वेदरिंगच्या वेगवेगळ्या प्रोसेस येतात, इरोजनच्या वेगवेगळ्या प्रोसेस येतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्यात. म्हणजे हा सगळ्याच्या सगळा सिलेबस आपला कव्हर झालेला असतो प्रीच्या वेळेलाच. फक्त त्यालाच काय करायचं, कन्साइज करायचं, नोट्स बनवायच्या आणि एक्झाममध्ये जसं तसं ते लिहून काढायचं. म्हणजे काय प्रेडिक्टेबल गोष्टी आहेत. नंतर दुसरा पॉईंट काय आहे तुमचा, डिस्ट्रीब्युशन ऑफ द की नॅचरल रिसोर्सेस. आता हा नवीन पॉईंट आहे. की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड इन्क्लुडिंग साऊथ एशिया अँड द इंडियन कॉन्टिनेंट. आणि आपण महाराष्ट्राचा पेपर देतोय म्हणून महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये काय करायचं, आपण इन्क्लूड करायचं. कारण एक्झाम्पल आपण महाराष्ट्राच्या ऍड केले की आपल्या आन्सरला वेटेज येतो. आता बघा की नॅचरल रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन. मग तुमचा एशिया खंडामध्ये कोणते नॅचरल रिसोर्सेस असतील, नॅचरल रिसोर्सेसच्या डिस्ट्रीब्युशनसाठी कोणते फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत, गोल्ड कुठे मिळतंय, कोबाल्ट कुठे मिळतंय, तुमचं कॉपर कुठे मिळतोय. जे आजकालसाठी सिल्वर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे यावर्षी सिल्वरवर प्रिलिम्समध्ये प्रश्न पडणार आहे, नाहीतर तुमच्या मेन्समध्ये प्रश्न पडणार आहे. का बरं, सिल्वरचे भाव वाढलेले आहेत. आता ते कोणाला काय सिल्वरबद्दल ऑब्सेशन आहेत म्हणून नाही वाढले. सिल्वरचा वापर सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतोय, म्हणून सिल्वरचे जे प्राइसेस आहेत ते स्काय रॉकेट होत आहे. मग सिल्वरच्या डिस्ट्रीब्युशनवर प्रश्न येणार आहे. मग ह्या सगळ्या फॅक्टरसाठी त्या गोष्टी काय करायच्या, करून जायच्या. कशा करायच्या ते आम्ही तुम्हाला आपल्या लेक्चर्समध्ये सांगू, त्याची काळजी तुम्ही नाही करायची. पण इथं दिलेलं आहे, याच्यावरच प्रश्न पडतो, एक प्रश्न याच्यावर पडतो, म्हणजे सिलेबसच्या बाहेर जात नाहीत गोष्टी. आणि कसा पडतो तर यासाठी आपण UPSCचे PYQ रेफर करूयात ना, की प्रश्न कशा पद्धतीचा असतो, कशासाठी वापरला जातो, का वापरला जातो, काय त्याचं थीम असते, सगळं आपण UPSCच्या PYQ मधून डिराईव्ह करू शकतो. जे 10-12 वर्षाचे पेपर आहेत आपल्याला, 2013 पासून ते 2025 पर्यंत 12 वर्षाचे पेपर आहेत. अजून काय पाहिजे, सगळी तयारी तर होऊन जाते ना. प्रत्येक अँगलने प्रश्न विचारले आहेत आणि किंबहुना प्रश्न रिपीट आहेत. म्हणजे काय, ते गोष्टी क्लिअर होऊन जातात आपल्या. नंतर काय बघा, फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर हा खूप महत्वाचा आहे. लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर इंडस्ट्री इन व्हेरियस पार्ट ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. आणि आपण इन्क्लुडिंग महाराष्ट्र पण घ्यायचं, त्यांनी नाही सांगितलं पण आपण घ्यायचं, एक्झाम्पल महाराष्ट्रात द्यायचं. म्हणजे लोकेशन ऑफ इंडस्ट्रीच्या उद्योगधंद्यांच्या स्थिती करण्यासाठी, उद्योगधंद्यांच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी कोणकोणते फॅक्टर महत्वाचे आहेत. मग लँड लागेल, पाणी लागेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी लागतील, डिमांड सप्लायच्या माध्यमातून या गोष्टी तयार केल्या जातात ना. फक्त 2 पेजवर नोट्स बनतात या पर्टिक्युलर फॅक्टरच्या, आणि एक प्रश्न हमखास असतो. म्हणजे एक प्रश्न याच्यावर, एक प्रश्न याच्यावर, एक प्रश्न याच्यावर, असे व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन केलेले त्याने, आणि ते 80-85 मार्क तुमचे व्यवस्थित क्लिअर होतात.
मग हे काय माहिती आहे ना आपल्याला, फक्त 10-15 फॅक्टर आहेत तेवढे रटायचे आणि रेप्लिकेट करायचे एक्झाम मध्ये जाऊन. हा एक्झाम्पल आपण काय करणार ज्याचे त्याचे सेपरेट ठेवायचे, कारण एक्झाम्पल मॅटर करतात मग. ठीक आहे. नंतर काय इम्पॉर्टन्स ऑफ जिओफिजिकल फेनॉमेना, त्याच्यात अर्थक्वेक, सुनामी, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आणि सायक्लोन, ह्या सगळ्या गोष्टी इथेच क्लिअर होतात बघा. ओके. प्लेट टेक्टोनिक नंतर कोण येणार, व्होल्कॅनो आणि अर्थक्वेक येणार आहे. व्होल्कॅनोची प्रोसेस काय ते सांगायचे, अर्थक्वेक कोणकोणत्या पद्धतीचे ते सांगायचे, सुनामी कसे कसे ते सांगायचे. आणि हाच प्रश्न तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये येतो. अर्थक्वेक आला, व्होल्कॅनो आला तर कशी मॅनेजमेंट करायची, महापूर आला तर कसं मॅनेज करायचं, म्हणजे इथे लिंकच तिथं होती GS3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये. म्हणजे काय हे व्यवस्थित करायच्या गोष्टी आणि इझी आहे, हे आपण शिकलोय प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये आपल्याला आहे. त्याच्या 1 पेजर आपण इथेच तयार करूयात की. ठीक आहे. नंतर काय जिओग्राफिकल फीचर अँड देअर लोकेशन चेंजेस इन अ क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर इन्क्लुडिंग वॉटर बॉडीज अँड आईस कॅप्स. काय काय म्हणजे तुमचं काय म्हणतात जिओफिजिकल फीचर कशाचे, अँड देअर लोकेशन चेंज इन द क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर. मग क्रायोस्फिअर काय असतं, क्लायमेट चेंजमुळे या तुमच्या आईस कॅपवर काय परिणाम होतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यापुढे घडतात ना. मग रोज न्यूजपेपरला काही ना काही असतं त्याच्याबद्दल, मग तेही आपल्याकडे रेडी होतं, त्याची काळजी करायची नाही. ओके. आणि क्लायमेटॉलॉजीचा पार्ट आहे हा, म्हणजे क्लायमेटॉलॉजी आपण शिकलोय ना, हा क्लायमेटॉलॉजी आणि तुमचा ओशनोग्राफीचा पार्ट आहे. क्लायमेटॉलॉजी ओशनोग्राफी आपण शिकत नाही का प्रिलिम्सच्या टाइमला, म्हणजे तेच आहे, फक्त 2 नवे सेक्शन आहेत, तुमचा हवाला आणि हवाला. याला आपण इकॉनॉमिक जिओग्राफी म्हणतो, तो नवीन शिकावा लागतो बस, बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे. नंतर काय फ्लोरा फोरा अँड देअर इफेक्ट ऑन द सच चेंजेस, म्हणजे क्लायमेटॉलॉजी आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतं क्लायमेट चेंजमुळे. इथं क्लायमेटॉलॉजी बेसिक शिकायची आपल्याला. मग क्लायमेट चेंज होतंय त्यामुळे हे वेदर पॅटर्न कसे चेंज होतात, मग ते वेदर पॅटर्न चेंज झाल्याने फ्लोरा आणि फोना म्हणजे प्राणी आणि वनस्पतीवर काय परिणाम होतो, काय परिणाम होते हे तर आपण लेक्चरमध्ये शिकणार आहे ना. म्हणजे एवढा सरळ साधा सोपा सिलेबस आहे जिओग्राफीचा, एवढंच करायचं, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. याचे लिंकेज आहे, फ्लोरा फ्लोनाचा लिंकेज GS3 तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये येतो आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी सायक्लोनचा तुमचं जे काय म्हणतात त्याला रिलेशन डिझास्टर मॅनेजमेंट GS3 मध्ये येतो, म्हणजे अर्धा तिकडे कव्हर करतो आपण. इझी. हा झाला आपला जिओग्राफीचा सिलेबस, एवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. खूपच हवा पण करायची गरज नाहीये. मग तुम्ही म्हणाल मॅडम ठीक आहे तुम्ही म्हणता एवढंच आहे आम्ही काय वाचायचं ते सांगा ना आम्हाला, बुक सांगा ना. मी जेवढे बुक सांगते एवढेच वाचायचे, काहीच वाचायचं नाही. सरळ उठायचं, क्लास 11 NCERT घ्यायची. ओके. बोथ इंडियाची आणि वर्ल्ड, एक तुमची काय म्हणतात एक फिजिकल जिओग्राफीची आहे आणि एक तुमची इंडियन जिओग्राफीची आहे. ठीक आहे. नंतर करायचं क्लास 12च्या 2 NCERT आहेत, त्या 2 NCERT उचलायच्या आणि याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मोर दॅन इनफ आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला एक्झाम्पल लागतील ना नवीन नवीन, ते क्लायमेट चेंज तर करंट टॉपिक आहे, ते करंट अफेअर्सची तुम्ही काळजी करू नका. ते करंट अफेअर्स आपण घेऊ मेन्सच्या साठी आपल्या हिशोबाने, त्याची काळजी तुम्ही करू नका, ते आम्ही ऍड ऑन देऊ तुम्हाला. मग एवढंच करायचं, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. दिस इज मोर दॅन इनफ. अरे 8 दिवसात जिओग्राफीचा सिलेबस होऊन जातो विथ आन्सर रायटिंग, ब्रेनस्टॉर्मिंग पण करून घेऊ आपण क्वेश्चन्सची. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील तसं सांगा मला आणि आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये दुसऱ्या एखाद्या विषयाचं डिकोडिंग घेऊन. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर. बाय बाय. बाय.